आज आहे 22 मार्च. आपल्या कलिंगड लागवडीला 7 ते 8 दिवस झालेले आहेत कंप्लीट. आणि काल दुसरी आळवणी पण झाल्या. रोपांची ग्रोथ चांगली झाल्या, चांगली सेट झालीत रोपं. बघा पानं वगैरे फुटो वगैरे त्याला एकदम जोरात चालू झालाय. एवढ्या लवकर रोपं सेट होतील आणि फुटवा चालू होईल असं वाटलं नव्हतं. पण 2-3 दिवस आभाळ आल्यामुळं, ऊन जरा कमी असल्यामुळं चांगल्या प्रकारे सेट झालेत. ऊन जर जोरात असतं तर शक्यतो एवढ्या लवकर सेट नसती झाली आणि जळाले असते खूप रोप उन्हाच्या तडाख्यानं. गोल पण आपली भरपूर करून घेतल्या आणि काल पाणी बंद आहे कालपासून, गोल चांगली असल्यामुळे. तर आजचे दिवस बंद ठेवायचं आहे, तर उद्या बघूया. जर वर हल्ली हटल्यासारखं वाटलं तर पुन्हा पाणी चालू करायचं आहे. लय याला पाणी जास्त पण करून चालत नाही आणि कमी पण करून चालत नाही. त्याला जेवढं पाहिजे तेवढंच दिलं तर चांगलं आहे. जास्त मरत नाहीत रोप. लय पाणी झालं की 100% रोप मरून जाते तिची. आमचं वाळक बघा कलिंगडापेक्षा जोरात येते. रोप तेवढी अशी होलामधनं बाहेर काढून घ्या, पाहणं तिच्या आत जात असतील तर. पेपर एक सारखा उडतोय वाऱ्यानं. दिवसातनं 1-2 वेळा सकाळी संध्याकाळी बघायलाच लागते पेपर उडलाय का कुठं. कारण पाऊस वातावरण आहे, वारं जोरात आहे. ही बघा ही आज लावले मी, निघतंय सारखं. आणि तिथं काय पेपरच उडवलाय वादळानं. बघा एवढ्या जोरात वादळ आलं की पेपर उडून पेपरच फाटलं. शेवटी काढूनच टाकला, इथं काय पर्याय नव्हता दुसरा. तण उठाय चालू झाले भरपूर. कसं आहे वाळक आळवणी दुसरी काल गाठल्या. ज्या ज्या रोपांवर आळवणी पडल्या का नाही ती रोपं जळलेत. त्यामुळं घालताना आळवणी सांभाळून घालत जावं, पाना पडत नाही याची काळजी घ्या. ओ काही जळाली दिसते का, पाक जळून गेले ते. आणि जिथं आळवणी पडले नाही ती रोपं बघा कशी पानांवर. त्यामुळे आळवणी करताना तेवढी सांभाळून करा. आणि कागद तेवढा हातरताना व्यवस्थित हातरून घ्या, नाहीतरी लय उडते प्रमाणाच्या बाहेर. हो काही ताण निघले. त्याच्या खालनं वारं आलं, वादळ खालनं घुसलं की कागदही उडवून टाकते आणि परत ही रोपांच्या होलाच्यात पानं जाते इकडं तिकडं. आणि तेवढी अशी काळजीनं काढत जावं. आता मी आळवणी बास करावं म्हणते पंपानं, पानावर पडते. पानं ही जी मोठी व्हायला लागली. आता ही उद्यापर्यंत मला वाटते झाकूनच जाईल. परत आळवणी कशी करायची, ड्रिपनं आता चालू करायची. ही पण बघा गेले